नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्नर्स मावळे ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण रेल्वे चॅप्टरमधल्या ॲडव्हान्स लेवलच्या क्वेश्चनकडे येणार आहोत. आपण आतापर्यंत याचे 5 भाग बघितलेत. रेल्वे चॅप्टरच्या ह्या 5 भागामध्ये आपण पूर्णतः बेसिकचे कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. ओके, काल आपण जो लास्ट भाग बघितला होता तो बघितला होता आपण वेगाची सरासरी. परंतु आज आणि उद्या म्हणजे इथून पुढचे जे लेक्चर असतील आपल्या रेल्वे चॅप्टरवरचे ते सर्वच्या सर्व प्रश्न हे तुमचे ॲडव्हान्स लेवलचे असतील, जे की बँक पीओ ला काही आलेले आहेत, जे की TCS IBPS चे जे प्रश्न आहेत ते PYQ चे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आज आपण जो बघणार आहोत ना तो भाग बघणार आहोत 6वा. आता मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं काय बघा, वेगांची सरासरी. मागच्या भागात काय बघितलं, वेगांची सरासरी है ना. ह्याचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाले. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचंय. ते प्रश्न कसे असतील, बेसिक कन्सेप्टला धरून असतील, परंतु त्यांची लेवल पण हाय असेल आणि आतमध्ये तुम्हाला जेव्हा प्रश्नामध्ये वाचतात तर त्यावेळेस तुम्हाला ते सहजासहजी समजत नाही की काय करायचंय. ठीक आहे, त्या प्रश्नांची आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये पूर्णतः तयारी करून घेणार आहोत. ठीक आहे, तर आज आपण याच्यामध्ये थोडंसं आपल्याला एकदा रिव्हिजन करू. एक मिनिट. जो आपण भाग बघितला होता अगोदरचा, तो जो भाग होता ना त्याचं थोडंसं 1-2 मिनिट रिव्हिजन करू. ते म्हणजे काय, तर आपण अगोदरच्या भागामध्ये असं बघितलं होतं काय, अंतर इक्वल टू, एकदम स्टार्टिंगला अंतर इक्वल टू वेग इंटू वेळ. हा चॅप्टर पूर्ण याच एका कन्सेप्टवर तुमचा फिरतोय. मी फक्त तुम्हाला याच्या व्यतिरिक्त एकच गोष्ट सांगितली, ती म्हणजे कोणती, की 2 रेल्वे एकाच दिशेने जात असतील आणि त्यामध्ये तुम्हाला अंतर दिलेलं नसेल, त्यावेळेसच मी तुम्हाला सांगितलं होतं काय, की भेटण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे वेळेतील फरक भागिले वेगातील फरक आणि इंटू इकडं पहिल्या गाडीचा वेग, म्हणजे जो व्यक्ती पहिले निघून गेलाय, जी रेल्वे पहिले निघून गेले ते, किंवा कमी वेगाची जी असेल ती. एवढंच तुम्हाला मी या चॅप्टरमध्ये एक्स्ट्राचं सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, तर हा जो पूर्ण चॅप्टर आहे हा या एकाच गोष्टीवरती अवलंबून आहे. फक्त तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि याचा वापर कसा करायचा ते आपल्याला कळालं पाहिजे. ठीक आहे, मग आता आपण या गोष्टीचं बेसिक पासून शिकत आलोय. आता यांचे वापर पुढे किंवा ह्यांच्याशी निगडीत असणारे हायर लेवलचे क्वेश्चन्स कसे असतात ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, चला याचं काय म्हणलं होतं पुढं, अंतर म्हणजे काय दाखवा म्हणलो, D आणि V इंटू T. बरोबर आहे. आता हे अंतर तुम्हाला म्हणलं होतं मी कसं बदलतंय, तर हे त्याच्या सोयीनुसार त्याचं रूप बदलतं. ओके, मग ते अंतर आपण काय घेतो, x + y. तर x म्हणजे काय, पहिल्या गाडीची लांबी, y म्हणजे काय, दुसऱ्या गाडीची लांबी, असं आपण बघितलं. त्यानंतर वेगाच्या बाबतीत आपण विचार केला. वेगाच्या बाबतीत काय, 2 रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत असतील तर त्यांची बेरीज घ्या, एकाच दिशेने जात असतील तर त्यांची वजाबाकी घ्या. बरोबर आहे. याच आपल्या ह्या आधारावरती आपण इथून मागे पूर्ण जे काही 5 टाईप बघितलेला आहोत किंवा 5 आपण भाग बघितला आहोत त्यामध्ये सगळं काही याच्यावरती होतं. ठीक आहे, आता आज जे बघणार आहोत याच्याच आधारावरती थोडेसे हायर लेवलचे क्वेश्चन काय असतात बघा. आता हा पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला. मित्रांनो, तुम्हाला काल मी मागच्या लेक्चरपासून बऱ्याच दिवसापासून तुम्हाला बोलतोय की जे चॅप्टर किंवा जे क्वेश्चन परीक्षेला आलेले जे क्वेश्चन असतील किंवा आपला फायनल पेपर असेल, फायनल पेपरमध्ये जे प्रश्न सर्वांना येतात ते तुमचा रिझल्ट ठरवत नाहीत. काय, जे प्रश्न सर्वांना येतात त्याचा काहीच फायदा नसतो. का, ते तुम्हाला येतंय, ते बाजूवाल्याला येते, ते सगळ्यांनाच येते, म्हणजे त्याचे मार्क सगळ्यांनाच मिळणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे या क्वेश्चनचा तुम्हाला काहीच म्हणजे असा फायदा होणार नाही की बाबा ज्याच्यामुळे तुमचा रिझल्ट ठरेल है ना. किंवा टॉपर कोण येतं हे कोण ठरवतं, तर जे सगळ्यांना क्वेश्चन येतात ते नाही, तर जे इतरांना येत नाहीत पण तुम्हाला येत आहे तो मात्र क्वेश्चन ठरवतो की तुम्ही यांच्यापेक्षा पुढे आहात. ओके, मग आपण काय करायचं, तर जे सगळ्यांना येत आहे ते तर कव्हर करतोयच आपण, त्याच्यात काहीही वाद नाही. याच्या व्यतिरिक्त जो व्यक्ती, जो विद्यार्थी वेगळं काय करतो इतरांपेक्षा, तो मात्र सिलेक्ट होतो. ठीक आहे, तर आपल्याला तेच करायचंय. आपण सर्वांना येत आहे ते तर कव्हर करतोयच. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत की या आधारावर ऍप्लिकेशन टाईप म्हणा किंवा असे गोंधळ करणारे क्वेश्चन काय असतात ते म्हणा, हे सगळेच्या सगळे क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत. आता हा जर क्वेश्चन बघितलं तर हा IBPS 2013 आलेला आहे आणि एक पुढे आहे 12 आलेला आहे. तो IBPS चे 2 याच्यात IBPS चे क्वेश्चन घेतलोय आपण, बाकीचे सगळे TCS चे येतात. ओके,
आता हा एवढा मोठा क्वेश्चन आहे, हा जर आपण वाचायला गेलात तर काहीच कळत नाही आपल्या जे विद्यार्थ्यांना TCS IBPSचं काही माहीत नव्हतं, जे सरळ सेवेची तयारी करत होते MPSCच्या याच्यामधले म्हणजे महाराष्ट्रातले विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना असे प्रश्न वाचले की ते गोंधळून जात होते, है ना. आताही ते गोंधळून जात आहे. त्याच्यामुळं काय त्रिकोण मोजा, चौकोन मोजा तिकडं जाण्यापेक्षा किंवा ते साधे साधे जे असतात बघा, कुठले पाण्यातील आकृती, पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा, त्या भागाला ते तुम्हाला मी इथं फक्त 2 मिनिटात एक एक चॅप्टर कव्हर करून देतो. किती? 2 मिनिटात ते पूर्ण चॅप्टर घ्यायचेत. पण मला ते आताच घ्यायचे नाहीत, कारण सोप्या भागामध्ये जर वेळ घातला तर जो तुमचा अवघड भाग आहे, जो कन्सेप्च्युअल भाग आहे, त्याला वेळ मिळत नाही आणि कन्सेप्च्युअल भाग हा फास्ट घेतल्यानं समजत नाही. म्हणून ते आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, त्याच्यानंतर कागदाची घडी, लपलेली आकृती, आकृती पूर्ण करणे, त्यानंतर चौरस पूर्ण करणे, आकृतीमधील बिंदू, आकृतीचे फिरणे, आकृत्यांची शृंखला, हे सगळे चॅप्टर तुम्हाला मी 2 लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. त्याच्यामुळे त्याला का वेळ घालताय तुम्ही? जे प्रश्न आपल्याला कन्सेप्च्युअल आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. आता हा आपल्याला प्रश्न दिला आहे पहिला, काय आहे बघा बरं. एक मालगाडी चालली आणि त्याच रुळावरनं दुसरी एक कोणती पॅसेंजर ट्रेन चालली. बघा, एक मालगाडी ट्रेन व पॅसेंजर ट्रेन एकाच दिशेने समांतर ट्रॅकवरून चालल्या आहेत. मालगाडीच्या ड्रायव्हरला असे दिसून आले, बघा आपण समजा इथे एक लिहूत, ही तुमची मालगाडी, ही काय मालगाडी, आणि ही तुमची समजा म्हणूत पॅसेंजर, ही काय आहे पॅसेंजर ट्रेन आहे. ओके. आता यांचा ड्रायव्हर इथं असतो, यांचा पण ड्रायव्हर इथं असतो, दोन्ही तिकडेच चालल्यात. ओके. पुढे काय म्हणलंय पहा आता, मालगाडीच्या ड्रायव्हरला असे दिसून आले की पॅसेंजर ट्रेनने पाठीमागून येऊन मालगाडीला 15 सेकंदात ओलांडली. बघा, वाचताना काय वाचायचंय, रट्टा मारायचा नाही, समजूनच घ्या. प्रश्न मोठा जर आला, तुमच्या कुठल्याही शॉर्ट ट्रिक्स बिट्रिक्स रट्टा चालत नाही, तिथं तुम्हाला कन्सेप्टच वापरावा लागतो. ओके मित्रांनो, कन्सेप्टमध्ये जो पॉवर आहे तो कशातच नाही आहे. जर कन्सेप्ट क्लिअर असतील ना तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाला डायरेक्ट खेटू शकता. परंतु तुम्ही रट्टा मारलेला असेल किंवा तुम्ही ठराविक पॅटर्न जर रट्टा मारून बसले असाल तर तुम्हाला ते सुटत नाहीत. बघा आता त्यांना काय म्हणले, तर असे दिसून आले, कोणाला? मालगाडीच्या ड्रायव्हरला असे दिसून आले की पॅसेंजर ट्रेन पाठीमागून येऊन मालगाडीला किती सेकंदात ओलांडते? 15 सेकंदात ओलांडते. कोणाला? मालगाडीला. कोण? पॅसेंजर ट्रेन. हा बघा किती महत्वाचं आहे, मालगाडीला पॅसेंजर ट्रेन ओलांडते. तर पुढे काय पाहता, पॅसेंजर ट्रेन मधील प्रवाशाला पाहिजे ते, पॅसेंजर ट्रेन मधील प्रवाशाला असे दिसून आले की त्याने मालगाडीला 12 सेकंदात पूर्णपणे ओलांडले. कोण? प्रवाशानं, पॅसेंजर ट्रेननं नाही, प्रवाशानं त्या मालगाडीला किती सेकंदात? 12 सेकंदात पूर्णपणे ओलांडले. जर त्या दोन्ही ट्रेनच्या वेगाची गुणोत्तर 1:2 असेल तर दोन्ही ट्रेनच्या लांबीचे गुणोत्तर काय असेल? आता हा एवढा मोठा प्रश्न आहे. बघा, ऍक्च्युअल हा प्रश्न मला सुरुवातीला तुम्हाला टाकायचा नव्हता, परंतु नेमकं काय असतंय हे आपल्याला इथं कळतंय. ओके. आता या प्रश्नाचा थोडासा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी काय करतो, एक दुसरा प्रश्न पुढचा प्रश्न घेतो आणि वापस याच्याकडे येतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तिथं कळेल का काय आहे त्याच्यात. बघा आता समजा त्याच कन्सेप्टशी रिलेटेड हा प्रश्न आहे, हा मला पहिला घ्यायचा होता परंतु मी मुद्दाम होऊन तो घेतलेला आहे पहिला. तर आता या प्रश्नात तुम्हाला कळेल की तो कन्सेप्ट काय असतो. ओके. पाहता, ए आणि बी गाड्यांची लांबी अनुक्रमे 225 आणि 250 मीटर आहे. जर वेग अनुक्रमे 54 किलोमीटर प्रति तास, 36 किलोमीटर प्रति तास असेल तर ट्रेन ए मध्ये बसलेल्या व्यक्तीला ट्रेन बी किती वेळेत ओलांडेल जर दोन्ही विरुद्ध दिशेने जात असतील तर? बघा काय, एक ट्रेन ए आहे, ही ट्रेन ए आहे, हिला समजा हे खाली असे चाक आहेत. ही एक ट्रेन आहे. ही ट्रेन कोणती आहे? ए ट्रेन आहे. आणि ही तुमची बी ट्रेन आहे. चला, ही काय आहे? बी ट्रेन आहे. आता काय म्हणलंय बघा, पहिल्याची लांबी दिली किती? 225 आणि याची लांबी दिलेली आहे 250 मीटर मध्ये आहे. चला, जर वेग अनुक्रमे म्हणजे पहिल्याचा वेग दिलाय 54 किलोमीटर प्रति तास आणि दुसऱ्याचा वेग दिलाय तुम्हाला 36 किलोमीटर प्रति तास, ह्याचा दिलाय 36 किलोमीटर प्रति तास दिलाय. ओके. आता काय म्हणले,
तर ट्रेन ए मध्ये बसलेल्या व्यक्तीला, हा समजा जर तुम्हाला हे आपण जो भाग बघितला त्याच्यानुसार जर आला असतं, एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं आपल्याला जातानाच विचारलंय, एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं असतील तर तुम्ही काय लिहिता, डायरेक्ट एक्स प्लस वाय इक्वल टू V1 प्लस V2 इंटू टी लिहिता, बरोबर आहे, हे तुमचं बरोबर आहे. पण केव्हा दोन्ही ट्रेनला एकमेकांना ओलांडण्यास लागणारा वेळ विचारलं तर, परंतु इथं दोन्ही ट्रेनला नाही विचारलं. त्यानं काय म्हणलंय, ए मध्ये बसलेल्या व्यक्तीला बी ट्रेन किती वेळात ओलांडेल, म्हणजे तो व्यक्ती ए मध्ये कुठेतरी इथं बसलाय आणि याला ही ट्रेन ओलांडणार आहे, तुमच्या या ट्रेनचा काहीही फायदा नाही. मग तो माणूस ट्रेनमध्ये बसो का घोड्यावर बसो का विमानात बसो, मग आपण इथं काय म्हणलो, माणूस, मग या माणसाला ही ट्रेन किती वेळात ओलांडेल असं विचारलंय. तुमच्या ह्या ट्रेनच्या लांबीचं काहीही घेणं देणं नाही. कस काय, त्या ज्या ट्रेनमध्ये तो व्यक्ती बसलेला असतो ना तिची लांबी घ्यायची नाही. मग त्या व्यक्तीला कोण ओलांडते, त्या व्यक्तीला ट्रेन बी किती वेळात ओलांडेल, म्हणजे ही अख्खी ट्रेन ओलांडणार आहे या व्यक्तीला. मग आपल्याला काय घ्यायचंय, ह्या ट्रेनला ही किती वेळात ओलांडेल नाही विचारलं, या व्यक्तीला म्हणलंय. मग हे व्यक्ती कशात पण बसो काही घेणं देणं नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तर आपण जे वापरतो काय, एक्स प्लस वाय इक्वल टू, हा एक्स प्लस वाय इक्वल टू V1 विरुद्ध म्हणलंय ना म्हणून प्लस इंटू टी. आता आपल्याला अंतराच्या बाबतीत कन्सेप्ट क्लिअर झाला काय, का बा ए ट्रेनच्या लांबीचं काहीही घेणं देणं नाही. का, कारण आपल्याला फक्त म्हणलं या व्यक्तीलाही किती वेळात ओलांडेल, ह्या ट्रेनला नाही. मग या व्यक्तीलाही किती वेळात ओलांडेल म्हणलं तर या व्यक्तीसाठी ही ट्रेनची जी लांबी आहे ही घ्यावं लागेल. मग ती ट्रेनची लांबी किती आहे, 250 प्लस व्यक्तीला लांबी असते का, नाही. मग तुम्ही 0 घ्या किंवा नाही घेतलं तरीही चालेल, ठीक आहे. म्हणजे 250 लिहू शकता इक्वल टू. आता मला सांगा, ह्या ट्रेनचा आपल्याला वेग दिलेला आहे, बरं या व्यक्तीचा वेग काय असेल, या व्यक्तीचा वेग काय असेल, जेवढ्या वेगात ट्रेन पळायले तेवढ्याच वेगानं तो व्यक्ती पळालाय, कारण ट्रेनमध्ये बसलाय, बरोबर आहे. मग या व्यक्तीचा वेग काय असेल, जो ट्रेनचा आहे, आणि या ट्रेनचा वेग आपल्याला दिलेला आहे, विरुद्ध दिशेनं म्हणलंय काय, विरुद्ध दिशेनं म्हणलंय, एक इकडे चाललंय तर एक इकडे यायले. मग दोघांची आपल्याला काय घ्यावं लागेल, बेरीज. हे किती आहे 54 आणि हे किती आहे 36. मग दोघांची जर बेरीज केली, हे 6 याला द्या, किती झाले तुमचे 60 झाले आणि ते 30 90. मग आता हे झालं तुमचं 90. आता मला सांगा, हे कशात दिलंय, मीटरमध्ये, हे कशात दिलंय मीटरमध्ये, बरोबर आहे, ते मीटरमध्ये दिले. आणि तुमचं हे कशात दिले, किलोमीटर पर तास मध्ये, म्हणजे हे बारक्यात दिले हे मोठ्यात दिले, चालेल का, नाही. चला याला बारक्यात रूपांतर करा, 5/18. आपल्याला विचारलंय हा टी. 18 एका 18, 18 पंचे 90. चला 250, 5 5 25, ते 25 इकडं आणा, 25 इक्वल टू काय टी. तर 25 एका 25, म्हणजे उत्तर काय आलं 10 सेकंद. उत्तर काय आलं 10 सेकंद. आलं लक्षात, कळालं का, बघा हे अशा पद्धतीनं हा तुमचा कन्सेप्ट होता. बघा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे, म्हणून तुम्हाला आता ते पुढचं जो आपण अगोदरचा प्रश्न होता तो घेण्याच्या ऐवजी हा का घेतला, तर हे कन्सेप्ट कळाला. ज्या ट्रेनमध्ये तो व्यक्ती बसलाय त्या ट्रेनची आपल्याला लांबी घेणं देणं नाही. का, त्या ट्रेनमध्ये बसलेल्या व्यक्तीला ती दुसरी ट्रेन किती वेळात ओलांडेल म्हणले. ठीक आहे, आलं लक्षात. चला मग आता याच्यावरती आधारावरती तुम्ही या पहिल्या प्रश्नाचं याचं उत्तर सांगणार आहात. बघा आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट लागतो मित्रांनो. ह्याच्यामध्ये आपण एक 12-13 क्वेश्चन का 14 क्वेश्चन घेणार आहोत, परंतु सगळे क्वेश्चन फार महत्वाचे. मग त्याला किती वेळ लागू द्या, फक्त तुम्हाला तो कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता थोडंसं एक दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलतो, नंतर मग तुम्ही तुमच्या याच्याकडे या. ओके, आता समजा 2 व्यक्ती येतात, समजा मी आहे आणि माझे वडील आहेत. ओके, आता आमच्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर समजा 2:5 असेल. का हो, हे आमचं वय असते का, माझं वय 2 वर्षे, वडिलांचं वय 5 वर्षे नाही. मग हे गुणोत्तर तुमचं कशापासून तयार होते, हे गुणोत्तर अशापासून तयार होतंय की समजा तुमचं वय 30 असेल, तुमचं वय 30 असेल आणि तुमच्या वडिलांचं वय समजा 70 असेल, तर या दोन्ही व्यक्तीला किंवा ह्या दोन्ही व्यक्तीच्या वयाला म्हणा, तर या दोन्ही वयाला दोघांनाही कुणीतरी भाग
दिल्यानंतर जी संख्या मिळते त्याला काय म्हणतो आपण गुणोत्तर. म्हणजे गुणोत्तर कसं तयार होतंय की दिलेल्या वयाला कोणीतरी भागा, त्याच्यानंतर तुमचं गुणोत्तर तयार होते. मग मला समजा वयापासून गुणोत्तर तयार करायचं असेल तर या दोघांना कशानं तरी भागावं लागेल, तेव्हा त्यांचं गुणोत्तर तयार होईल. मी 10 भागलं तर काय आलं 3-7. मग मला समजा जर गुणोत्तर दिले, काय गुणोत्तर दिले, तर मला त्यांची वय माहीत नाहीत है ना. मग गुणोत्तरापासून मला वय तयार करायचं असेल तर या दोघांना कुणीतरी भागले तेव्हा त्यांचं गुणोत्तर तयार झाले. मग मला गुणोत्तरापासून जर वय तयार करायचं असेल तर यांना कशानं तरी गुणावं लागेल मला. मग दोघांनाही कशानं गुणायचं, तर आपण लहानपणापासून शिकत आलोय काय की ह्या गुणोत्तराचं रूपांतर जर समजा वयात करायचं असेल तर यालाही गुणा यालाही गुणा. भलेही मग तुम्ही ए न गुणा, बी न गुणा, सी न गुणा, एक्स न गुणा, परंतु आपण काय केलं इथं पहिल्यापासून आपण काय घेतो असतो, कुठेही एक्स घेतो, म्हणून काय केलं 2x 5x आलं. हे तुमचं काय झालं का बाबा गुणोत्तराचं रूपांतर वयात झालं. मग तसं आता इकडे या बरं, हां तसं याच्यामध्ये बघा बरं, तुम्हाला या पूर्ण प्रॉब्लेममध्ये त्या दोन्ही ट्रेनच्या वेगाचे गुणोत्तर दिले. काय दिले 1:2. मग आपल्याला दोन्ही ट्रेनचं गुणोत्तर 1:2 दिले ना, तर आपण याला म्हणू शकतो का 1x आणि 2x. हे काय झालं, हे झालं यांचा वेग. हे काय झालं वेग. गुणोत्तराचं रूपांतर, वेगाच्या गुणोत्तराचं रूपांतर मी वेगात केलं तर त्याला काय करायचं x न गुणलं. ते झालं काय की दोघांचंही वेगाचं रूपांतर x मध्ये झालं. गरज नाही आपल्या इथे आहे ना, गरज नाही, पण एक तुम्हाला कन्सेप्ट म्हणून सांगितलं. चला या आता काय म्हणलंय बघा. एक मालगाडी ट्रेन, एक पॅसेंजर ट्रेन एकाच दिशेने समांतर ट्रॅक करून चालल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, ही इकडं चालले आणि ही पण तिकडंच चालले. ओके, हां ही आहे तुमची मालगाडी, ही आहे तुमची मालगाडी, ही आहे तुमची पॅसेंजर. ओके, ही आहे तुमची पॅसेंजर. कन्सेप्ट समजा, याला किती वेळ लागू द्या समजण्यासाठी, आपल्याला किती वेळ लागू द्या कन्सेप्ट समजा. हां एका ट्रेन जात आहेत, मालगाडीच्या ड्रायव्हरला असे दिसून आले, म्हणजे हा जो ड्रायव्हर आहे ह्या ड्रायव्हरला असे दिसून आले का बाबा ती पॅसेंजर ट्रेन पाठीमागून येऊन मालगाडीला 15 सेकंदात ओलांडते. काय 15 सेकंदात ओलांडते कोणाला, मालगाडीला. पॅसेंजर ट्रेन म्हणजे पॅसेंजर ट्रेन काय आहे फास्ट आहे. काय पॅसेंजर ट्रेन काय फास्ट आहे. मग या दोघांपैकी कोणतं पॅसेंजर ट्रेनचं गुणोत्तर असेल किंवा हे असेल वेग असेल, हे वाला जास्तवाला 2 काय आहे हा पॅसेंजर ट्रेन, कारण ती फास्ट आहे. चला पुढे. आता मालगाडीला 15 सेकंदात ओलांडत ते कोण, पॅसेंजर ट्रेनने. आता त्याला काय म्हणले बघा, ड्रायव्हरला असे दिसून आले की पॅसेंजर ट्रेनने पाठीमागून येऊन मालगाडीला 15 सेकंदात ओलांडले. ह्या मालगाडीला ह्या ट्रेननं ओलांडलं. आता काय आपल्याला याच्यात लांबी दिले का, नाही, आणि त्या लांबीच आपल्याला काय विचारले, गुणोत्तर विचारले. मग आपण काय म्हणूत, याची लांबी a म्हणूत आणि याची लांबी काय म्हणूत b म्हणूत. ओके, आता एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनला ओलांडते. ते ड्रायव्हरला असं दिसलं की बाबा ह्या मालगाडीला ही गाडी 15 सेकंदात ओलांडते. ठीक आहे, मग आपल्याला माहित झालं की दोन्ही रेल्वे एकमेकांना वापरणार आपण एकच, कुठलं x + y = वेग 1 आणि एकाच दिशेनं असल्यामुळे वेग 1 - वेग 2 × t. मग आता सांगा दोघांची लांबी काय, a + b, पहिल्याची दुसऱ्याची. चला आता एकाच दिशेनं चालले तर वेगाची काय घ्यायची, वजाबाकी. मग हे वेग आहेत, तुम्ही x घ्या किंवा नाही घेतलं तरी इथं उत्तर येतात. हां चला, मग हे 2x - 1x × t किती सेकंदात ओलांडतंय, 15. बरोबर आहे, 15 सेकंदात. हां आता इथं तुम्ही हे x घेतलं काय नाही घेतलं काय तरी चालतंय. हां मग आता आपण काय म्हणू शकतो, a + b = यांची वजाबाकी करा. डायरेक्ट हे x न घेता काढूत काय, बरं x न घेता जर आपण काढलं तर हे 2 - 1. ओके, कटतंय ते शेवटी x. हां मग हे काय आली वजाबाकी 1, हे काय आलं 15 × 1, म्हणजे म्हणू शकता का की 15 × 1 म्हणजे 15, म्हणजे a + b आलंय तुमचं 15. आता पुढच्या वाक्यात या. तर पॅसेंजर ट्रेनमधील प्रवाशाला काय दिसलं बघा, असे दिसून आले की त्याने मालगाडीला 12 सेकंदात पूर्णपणे ओलांडले. ह्या पॅसेंजर ट्रेन मधल्या एका प्रवाशाला काय आढळून आलं की ही जी गाडी आहे ही गाडीला 12 सेकंदातच ओलांडले. काय बघा, असे दिसून आले की त्याने मालगाडीला 12 सेकंदात ओलांडले. ह्या माणसाने
असं दिसून आलं या माणसाला की बा मी या गाडीला 12 सेकंदात ओलांडलो. मग या गाडीच्या लांबीची काही घेणं नाही का? नाही. मग यावेळेस काय करावं लागेल? फक्त ह्या गाडीची लांबी आणि व्यक्तीला लांबी नसते. त्यानं जर म्हणलं असतं सेम ह्या गाडीला हिनं, तर मग दोघांची गाडी घ्यावी लागली असती. पण तो काय म्हणतोय? मी ओलांडलोय म्हणतोय ह्या गाडीला किती सेकंदात? 12 सेकंदात. आणि त्याची लांबी काय घेतली आपण? बी घेतली है ना, बी. मग बी प्लस या गाडीची लांबी काय आहे? सॉरी, हां, ए प्लस बी. हां, ह्या माणसाला काय वाटतंय? ह्या गाडीला मी 12 सेकंदात ओलांडलो. मग माणसाची लांबी घ्यायची का? म्हणजे बी घ्यायचं का? नाही, बीच्या जागी 0. फक्त काय घ्यायचं? ए इक्वल टू वेग 1 मायनस वेग 2 सेम येणार आहे. 2 मायनस 1 आणि इंटू किती हो? 12. मग असं म्हणता येईल का? ए इक्वल टू 1 इंटू 12 12. म्हणजे याची लांबी आली तुमची 12 मीटर. ए आलं 12 मीटर. काय आलं? ए 12 मीटर. आणि तुम्हाला आता बी काढायचंय है ना. मग ए जर 12 असेल एकटा आणि दोघं मिळून जर 15 मीटर असतील, बघा ए 12 आणि दोघं मिळून 15 असतील, तर बी किती असेल? 3. म्हणून तुम्ही लिहू शकता बी इक्वल टू 3 मीटर. ओके, चला आता काय विचारले? दोघांच्या लांबीचं गुणोत्तर विचारले. मग दोघांच्या लांबीचं गुणोत्तर, आता दोघांच्या लांबीचं गुणोत्तर विचारले तर बघा इकडं कोणाची काय लांबी घेतले. मग दोघांचं गुणोत्तर, पहिल्याची 12 दुसऱ्याची 3, 3 1 3 3 चौक 12. म्हणजे उत्तर काय आलं? 4:1 आलं. 4:1 आलं. एवढं काढण्याची गरज नाही. ओके, एवढं काढण्याची गरज नाही, परंतु समजण्यासाठी मात्र ते तुम्ही लिहून घ्या. आलं लक्षात? यस. बघा ह्या प्रश्नांना आपण जर समजा तोडण्यास किंवा ह्याचं उत्तर काढण्यास, याला सॉल्व करण्यास जर समर्थ राहिलो तर 100% आपलं सिलेक्शन आहे. ओके, का? याच्यामध्ये कन्सेप्ट लागत होता. साधे सरळ प्रश्न येतात, कन्सेप्टवाले यायला पाहिजे. चला नेक्स्ट घेऊत. आता पहा, आता आपण हा पण कव्हर केलाय, तो पण, दोन्ही झाले. आता याला बघा बरं काय म्हणलंय. आता हे सारखे सारखे क्वेश्चन नाहीत ना, कारण आपण आता मिक्स क्वेश्चन मध्ये आहोत, म्हणजे जनरल प्रश्न बघतोय. त्याच्यामुळे आपण आता सारखे सारखे क्वेश्चन नसतील, वेगळे वेगळे असतील. एक ट्रेन एकाच दिशेने धावणाऱ्या 2 व्यक्तींना अनुक्रमे किती आणि 10 किलोमीटर तास वेगाने अनुक्रमे 25 आणि 27 सेकंदात पार करते. तर विचारले काय? ट्रेनचा वेग किती? आता मला सांगा, एक ट्रेन आहे, ती एका व्यक्तीला किती सेकंदात? 25 सेकंदात, आणि तिचा वेग किती आहे? 6 आहे. मग आता काय म्हणून बघा, आपल्याला तेच वापरायचं आहे. पहिलं ट्रेन आणि पहिला व्यक्ती. चला, ट्रेनची लांबी माहिती आहे का? नाही. व्यक्तीला लांबी असते का? नाही, 0. चला, गाडीचा वेग v1 घेऊत किंवा v घेऊत. हां, एकाच दिशेने चाललेत का? बघा, एक ट्रेन एकाच दिशेने धावणाऱ्या 2 व्यक्तींना, म्हणजे समोर चाललेत समजा, मागून ट्रेन यायले एकाच दिशेने, म्हणजे वेगाची काय? वजाबाकी. आणि ते किती दिले? 6 किलोमीटर प्रति तास. ओके, इंटू आता हे काय आहे तुमचं? टी आहे. ते काय आहे तुमचं? टी आहे. तर हे 25. काय? 25. आता याच्यावरनं तुम्हाला ट्रेनचा वेग काढायचा आहे. हे एक गोष्ट माहीत झाली. आणखी याच्यात एक सोपं होतंय बरं. काय? आता दोन्ही ट्रेनमध्ये किंवा दोन्ही कंडिशनमध्ये लांबी तर ट्रेनचीच आहे, माणसाला लांबी नसते. मग तुम्ही घेऊ शकता अंतर दोघांच्याही कंडिशनमध्ये एकच आहे, ट्रेनची लांबी. तसं घेऊ शकता किंवा असं जरी ठेवलं तरी चालेल. हां, आता तुम्ही म्हणसाल हे मोठ्यात आहे, हे बारक्यात आहे. तुम्ही याला करू शकता काय? गुणिले 5/18 करू शकता. पण का नाही करायचं तेही सांगतो. आता दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत लांबी व्यक्तीचीच असेल. वेग 1 मायनस वेग 2 म्हणजे काय? v1, त्याला व्हीच म्हणून समजा, गाडीचा वेग व्ही एवढंच म्हणून, मायनस तो किती आहे हो? 10 इंटू किती? 27 सेकंदात त्याला ओलांडते. ओके, आता एक्सच्या जागी तुम्ही ही किंमत ठेवू शकता किंवा हे एक्स उचलून याच्या जागी ठेवू शकता. ठीक आहे, आणि शेवटी तुम्हाला सांगतो का बा ह्या पद्धतीच्या व्यतिरिक्त काय करायचं. मग आपण जर ही किंमत उचलून याच्या जागी मांडली एक्सच्या, तर काय येते? व्ही मायनस 10 इंटू 27 इक्वल टू, हे 5/18 तुम्ही घ्या किंवा नका घेऊ, का? कटतंय ते, म्हणून नाही घेतलं. चला, व्ही मायनस 6 इंटू काय हो? 25. तुम्हाला याच्यावरनं काय मिळतंय? तर व्ही मिळतंय. यानं याला गुणून घ्या, 27 व्ही, यानं याला गुणून घ्या, मायनस 270 इक्वल टू, यानं याला गुणून घ्या, 25 व्ही, 25 सख 150 आले. तर हे 25 व्ही इकडे आणा, 27 व्ही हे प्लस आहे, इकडे येऊन मायनस, 27 मायनस 25 म्हणजे 2 व्ही इक्वल टू, बघा आता हे मायनस 150 आणि हे इकडे जाऊन प्लस होते. काय?
हे इकडे जाऊन प्लस होते, मग -150 प्लस 270. चला आता किती उरले, हे 50 आणि हे वरचे 70, 120 येत आहे. काय 120 येत आहे बघा. मग प्लस 120 लिहितो इथं, प्लस 120. तर व्ही काय आलं याच्या निम्म 60 किलोमीटर प्रति तास. हां, आता हे तुम्हाला असं लिहिण्याची गरज नाही, हे लिहिण्याची गरज नाही. का नाही, या दोन्ही कंडिशनमध्ये गाडीची लांबी म्हणजेच अंतर आहे. मग अंतर 1 म्हणजे पहिल्या कंडिशन मधलं पहिल्या व्यक्तीसोबत आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत अंतर काय आहे, तेच आहे, कारण गाडी आहे आणि गाडी तीच गाडी आहे दोन्ही व्यक्तींसाठी. मग अंतर इक्वल टू वेग इंटू वेळ, दोन्ही एकाच दिशेनं चाललेत ना. मग बघा हे तुमचं उत्तर आलं. मग तुम्ही इथं डायरेक्ट हे लिहू शकता, काय वेग इंटू वेळ. पहिल्या गाड्याचा वेग किती आहे 6, पहिले लिहा v - 6 आणि त्याला किती 25 सेकंदात ओलांडते. हां, आता तुम्ही याला लिहिण्याची काही गरज नाही. कसं काय, 5/18 कटून जात असते ते. हां, इकडे या. आता याचं अंतर काय, हां तर हे फी मायनस वेग तर सारखाच आहे आणि हे किती आहे 10 इंटू काय 27, हे असं घेऊ शकता तुम्ही. ओके. हां, मग आता हे तुमचा जसा वेग आलाय तसा पण तुमचा इथं वेग येऊन जातो. ठीक आहे, चला आलं लक्षात. यस, नेक्स्ट. आता याच्यात बघा काय, आता ह्या प्रश्नामध्ये बघा बरं काय म्हणलंय. आता आपल्याला काय दिलंय, दोन गाड्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत. वेगवान ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला लक्षात आले की त्याने 8 सेकंदात स्लो ट्रेनला ओलांडले. जर दोन्ही गाड्यांचा वेग अनुक्रमे एवढा असेल तर स्लो ट्रेनची लांबी किती. हे प्रश्न खूप आलेले आहेत बघा. म्हणजे तुम्ही जर TCSचा विचार केला तर हे प्रश्न खूप आलेले आहेत. काय म्हणले, दोन गाड्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत. म्हणजे ही गाडी इकडं चालले तर दुसरी गाडी इकडून यायले. ठीक आहे. हां, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत. वेगवान ट्रेन, आता वेगवान ट्रेन कोण म्हणू, समजा ही जर 54 किलोमीटर प्रति तास वेगाची असेल तर ही काय असेल, समजा 36 किलोमीटर प्रति तास वेगाची. ओके. हां, आता दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत आहे. तर काय म्हणले बघा, वेगवान ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या म्हणजे या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या हां व्यक्तीच्या लक्षात आले की त्याने 8 सेकंदात या ट्रेनला ओलांडले. जर दोन्ही गाड्यांचा वेग अनुक्रमे एवढा असेल तर स्लो ट्रेनची लांबी किती. आता मला सांगा, हा व्यक्ती या ट्रेनमध्ये बसलाय. मग तुम्हाला या ट्रेनमध्ये बसलाय, पण त्यांनी प्रश्नामध्ये असं नाही म्हणलं की ही ट्रेन या ट्रेनला किती वेळात ओलांडेल. नाही, त्यानं विचारले ह्या व्यक्तीला असं जाणवलं की बाबा मी या ट्रेनला किती, तर ते 8 सेकंदात स्लो ट्रेन ओलांडली आहे. बघा लक्षात आले की त्याने म्हणजे व्यक्तीने 8 सेकंदात स्लो ट्रेन ओलांडली आहे. जर दोन्ही ट्रेन गाड्यांचा दिलेला आहे तुम्हाला, हे काय दिलेला आहे, वेग दिलेला आहे. चला मग आता विचारले स्लो ट्रेनची लांबी म्हणजे याची लांबी किती. तुम्हाला याच्या लांबीशी काही घेणदेण नाही. का, कारण त्यानं म्हणलंच नाही का बा ही फास्ट ट्रेन या स्लो ट्रेनला किती वेळात ओलांडेल, हा व्यक्ती किती वेळात ओलांडेल. मग या व्यक्तीचा वेग काय असतो, जो ट्रेनचा असेल तो. मग या आपलं x + y = ही, आता दोघांचं काय घ्यावं लागेल तुम्हाला, एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं म्हणलं ना बेरीज घ्यावं लागेल. हा, चला x म्हणजे काय, तर x म्हणजे तुमची गाडीची लांबी आणि ह्या व्यक्तीची लांबी नसते. मग x म्हणजे गाडीची लांबी, y 0 घ्या. दोघांच्या वेगाची आता तुम्हाला विरुद्ध दिशेने येते म्हणून बेरीज करा. किती येईल बरं बेरीज, 90. किती येईल 90 इंटू किती येईल 90 इंटू आता किती सेकंदात ओलांडते, 8 सेकंदात ओलांडते. चला ह्याना 90 किलोमीटर पर तास, याला बारक्यात करा 5/18. आता 18 पंचे काय हो 90, म्हणजे x = तुमचं काय आले 25 × 8 200 मीटर. म्हणजे तुमच्या ह्या गाडीची लांबी किती आली 200 मीटर आले. यस, 200 मीटर. चला नेक्स्ट. आता ह्या प्रश्नामध्ये बघा, सगळे प्रश्न कन्सेप्च्युअल आहेत आणि सगळे प्रश्न हे तुमचे काय म्हणतात तर आपण हाय लेवलचे आहेत किंवा TCSचे IBPSचे क्वेश्चन आहेत. बोला आता सेम प्रश्न आहे, परंतु इथं काय विचारले, वेगवान ट्रेनची लांबी किती. काय, वेगवान ट्रेनची लांबी किती. तसाच आहे का बघा बरं. दोन रेल्वे गाड्यांचा वेग अनुक्रमे दिलेला आहे. दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात आहेत. स्लो ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला 20 सेकंदात वेगवान ट्रेन
पुढे गेल्याचे समजते. बघा, आणि हे कसे आहे तर काही विरुद्ध दिशेने दिलंय, हे दिलंय 2 रेल्वे गाड्यांचा अनुक्रमे वेग दिलाय, दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की ही रेल्वे इकडं चालले आणि दुसरी पण रेल्वे काय म्हणले इकडंच चालले. आता आपण यांचा वेग लिहूत म्हणजे आपल्याला कळेल. हे आहे तुमचं 45 किलोमीटर पर तास आणि स्लो गाडीचा जो वेग आहे तो आहे 27 किलोमीटर पर तास. ओके, हां 27 किलोमीटर पर तास असं तुम्हाला दिलेलं आहे. आता काय म्हणलंय, स्लो ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला, स्लो ट्रेन कोणती आहे ही, हिच्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला असं जाणवलं बघा, व्यक्तीला 20 सेकंदात वेगवान ट्रेनने पुढे गेल्याचे समजते. म्हणजे काय म्हणलंय, प्रवास करणाऱ्या व्यक्तीला त्याला 20 सेकंदात वेगवान ट्रेन पुढे गेल्याचे समजते. जर दोन्ही गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असतील तर विचारलंय आपल्याला त्या 18 सेकंदात एकमेकांना पार करतात तर वेगवान ट्रेनची लांबी काय. आता मला जो वरचा भाग दिलेला आहे तुम्हाला कुठला, हा इथून एकाच दिशेने पुढे जात आहे ते वाला, त्याच्यामधून तुम्हाला काय म्हणजे काय मिळतं आणि त्याचा वापर करून काय काढायचे बघा. आता चला, आता तुम्हाला त्यानं काय काय म्हणले तर वेगवान दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात आहेत म्हणजे वेगाची काय घेणार आहोत, वजाबाकी घेणार आहोत. आणि स्लो ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला 20 सेकंदात वेगवान ट्रेन पुढे गेल्याचे समजते. व्यक्तीला समजते, काय व्यक्तीला समजते. कोणती ट्रेन तर स्लो ट्रेनमध्ये बसलाय म्हणजे याची लांबी घ्यायची नाही आपल्याला, आता याची लांबी असेल आणि याची लांबी काय म्हणूत आपण, समजा ह्याला काय म्हणूत, एक्स म्हणूत का, एक्स म्हणूत. याची लांबीची गरज नाही, मग ती लांबी एक्स, व्यक्तीला लांबी नसते, वेगाची काय घ्यायची वजाबाकी. बोला 45 आणि 27 यांची जर आपण वजाबाकी केली तर किती येईल बघा बरं. हे 3 आणि पुढचे तुमचे 13 आणि 5 18, किती येईल 18 आणि किती वेळात ओलांडते म्हणले, 20 सेकंदात ओलांडते म्हणले, काय 20 सेकंदात. चला याला 5/18 करा का बारक्यात करा, हां 18 कटलं तर एक्स इक्वल टू काय आलं 10, 100 मीटर. एक्स इक्वल टू काय आलं 100 मीटर. म्हणजे या गाडीची लांबी आपल्याला कळाली 100 मीटर. या गाडीची लांबी काय 100 मीटर. ओके, आता त्यानं काय म्हणलंय, समजा जर दोन्ही गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असतील, आता गाड्यांचा, आता माणसाचा विषय संपला, धावत असतील तर त्यानं विचारलंय की 18 सेकंदात पार करतात. मग आता दोन्ही गाड्यांची तुम्हाला लांबी घ्यावं लागेल कारण गाड्या विचारले तर वाय म्हणजे दुसऱ्या गाडीची लांबी आपल्याला दिलेली नाही, काढायची. वेगांची आता विरुद्ध दिशेने म्हणल्याने वेगांची काय बेरीज करावं लागेल आणि किती दिलेलं आहे बघा त्यानं 45 आणि 27, तर हे 40 आणि हे 20 60 झाले, वरचे 7 आणि हे 5 12 म्हणजे 60 + 12 72, तर बेरीज केली आपण 72 इंटू किती सेकंदात ओलांडते म्हणले 18 सेकंदात ओलांडते. आता मला सांगा, हे जे होतं अगोदरच्या याच्यात 20 सेकंदात ओलांडू लागल्या, इथं किती म्हणले 18 सेकंदात दोन्ही गाड्या ओलांडतात. तर याला तुम्ही बारक्यात रूपांतर करा 5/18. चला 18 कटलं तर y इक्वल टू, तर यांचा गुणाकार किती येते 5 2 10, हातचा आला 1, 7 5 35, किती 7 5 35, 35 आणि 1 36, यांचा गुणाकार आला 360 आणि हे 100 तिकडं न्या -100, म्हणजे उत्तर काय आलं 260 मीटर. आणि ही कोणाची लांबी आहे तर तुम्हाला विचारलंय कोणाची लांबी तर वेगवान ट्रेनची लांबी. आपण इथं जी अगोदरच्या याच्यात काढली होती ती कोणत्या याच्यात काढली होती, वेगवान ट्रेनचीच लांबी विचारली का, हां नाही ते आपलं थोडंसं घोळ झालेलं आहे त्याच्यामध्ये. तर इथं आपल्याला अगोदरच्या याच्यात जी मिळाली होती ती वेगवान ट्रेनची लांबी मिळाली होती आणि आता आपण कोणती काढले तर ही वेगवान ट्रेनची लांबी म्हणजे ही लांबी घेतली. कारण पहिल्या याच्यात त्यानं काय म्हणलंय व्यक्ती याच्यात बसलाय ना, कारण व्यक्ती कुठं बसलाय स्लो ट्रेनमध्ये बसलाय, मग हीच असेल तुमची वेगवानची लांबी आणि ही जी असेल तुमची ही स्लो ट्रेनची लांबी असेल. ओके, एवढं एक करेक्शन करून घ्या. थोडंसं पर्याय याचे बाकी होते म्हणून आपलं उत्तर काय आलं इथं 260 आलं. उत्तर काय आलं 260. तेवढं एक थोडंसं करेक्शन करून घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट. तर ते करेक्शन कुठलं करा म्हणलं होतं तर इथं जे आपल्याला विचारलं होतं ना, हां हे, तर इथं आपल्याला स्लो ट्रेनची लांबी आपण शेवटी काढलो. वेगवान ट्रेनची लांबी अगोदरच आली आपल्याला, काय वेगवान ट्रेनची लांबी अगोदरच आली कोणती 100 मीटर. परंतु जर समजा स्लो ट्रेनची विचारलं असतं तर काय आलं असतं 260 आलं असतं. ओके, आणि जर वेगवान म्हणलं तर 100 आलं असतं. चला आता ह्या प्रॉब्लेममध्ये बघूत काय आहे.
सगळे प्रश्न असेच आहेत बघा, नवीन नवीन कन्सेप्ट आहेत या प्रश्नांमध्ये. ओके, हां. आता या प्रश्नात काय म्हणले बघूत. आपल्याला दोन गाड्यांच्या वेगाचं गुणोत्तर दिले. आत्ताच तुम्हाला म्हणलो वेगाचं जर गुणोत्तर दिलं असेल आणि त्याला जर वेगात रूपांतर करायचं असेल तर याला म्हणायचं 7x, याला म्हणायचं 9x. संपलं. आता पुढे काय म्हणले बघा. हां, त्या समांतर रुळावर विरुद्ध दिशेने धावत आहेत. पहिली ट्रेन 4 सेकंदात एक खांब पार करते तर दुसरी ट्रेन 6 सेकंदात एक खांब ओलांडते. जर त्या दोन्ही रेल्वे गाड्यांना एकमेकांना पूर्णपणे ओलांडण्यासाठी लागणारा वेळ शोधा म्हणले. काय काय म्हणले की बघा. हां, तर काय म्हणले, वेगांचं गुणोत्तर दिले आणि समांतर रुळावरून चालल्यात आणि त्यानं काय म्हणले, पहिली ट्रेन एका खांबाला 4 सेकंदात, दुसरी ट्रेन एका खांबाला 6 सेकंदात ओलांडते. तर त्या दोन्ही रेल्वे गाड्यांना एकमेकांना म्हणजे दोन्ही रेल्वेला जर एकमेकांना ओलांडायचं असेल तर त्यांना लागणारा वेळ शोधा. आता हे वेगळाच प्रश्न आहे बघा. दोन्ही गाड्यांना जर एकमेकांना ओलांडायचं असेल तर त्यांना लागणारा वेळ शोधा. एकदम बेसिक वाला कन्सेप्ट घेऊ. हां, चला. वेळ इक्वल टू काय असते, वेळ इक्वल टू काय असते, अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग. वेळ इक्वल टू काय असते, अंतर भागिले वेग असते. बरोबर आहे. बघा आता ही आणि ही अशा ट्रेन येत आहे. आता आपल्याला काय म्हणलंय की दोन्ही गाड्यांना एकमेकांना ओलांडायचंय. आता ॲक्च्युअल जर आपण आपल्या बेसिक कन्सेप्टनुसार जर गेलात तर पहिली ट्रेन समजा जर म्हणलात, पहिली ट्रेन समजा तिचं लांबी घेतली आपण x घेतली, अंतर. वेग इंटू वेळ. आता वेग किती आहे तिचा, तर तो 7x म्हणा आणि वेळ किती आहे तर तो 6 आहे. हे कोणाचं झालं, पहिल्या गाडीचं. ओके. आता दुसऱ्या गाडीला समजा y म्हणू. हां, तर तिचा पण काय, वेग इंटू वेळ. वेग काय 9x इंटू तिला वेळ किती लागतोय, हां तिला वेळ पहिल्याला 4 लागताय, दुसऱ्याला 6 लागताय. ओके, हे असं आलं. आता हे काय झालं तुमचं की पहिल्याचं अंतर प्लस दुसऱ्यानं पार केलेलं अंतर, मग दोन्ही अंतर. मग दोन्ही अंतर म्हणलं की इथं आपण दोन्ही अंतर लिहायचे. ते काय आले तुमचे 7x गुणिले 4 प्लस 9x गुणिले 6. ठीक आहे. हां, तर हे असं न लिहिता तुम्हाला आता इथंच सांगतो. दोन्ही रेल्वेनं पार केलेलं अंतर आपल्याला समजा काय ओलांडण्यास लागणारा तुम्हाला वेळ विचारले. मग अंतराचा कन्सेप्ट असेल तर हिचं किती अंतर आहे ते काढायचंय, हिचं किती अंतर आहे ते काढायचं, म्हणजे लांबी काढायची. मग पहिल्याची लांबी प्लस दुसऱ्याची लांबी दोघांची घ्यावं लागेल ना आपल्याला, कारण विरुद्ध दिशेने येत आहे. हां, मग पहिल्याची लांबी म्हणजे काय, वेग इंटू वेळ. वेग इंटू वेळ. आता तुम्ही x घ्या किंवा नका घेऊ, तुमचं काहीही फरक पडत नाही. ठीक आहे. मग इथं जर तुम्ही x नाही घेतलं तर डायरेक्ट लिहू शकता. हां, वेग इंटू वेळ. वेग इंटू वेळ पहिल्याचा प्लस दुसऱ्याचा वेग इंटू वेळ. ओके, भागिले वेग. आता वेग म्हणजे काय, विरुद्ध दिशेनं दोघांच्या वेगाची बेरीज. हां, दोघांच्या वेगाची बेरीज. किती आहे वेगाची बेरीज, 7 आणि 9 16. झालं. जे काय येईल ते तुमचं उत्तर येईल. हां, 7 × 28 प्लस 9 सक काय हो 54, 9 सक 54 भागिले 16. ह्यांची बेरीज किती येते बघा बरं. हां, 20 आणि 50 70 वरचे 12 80 82 82 भागिले 16. 16 पंचे 80. आता 5 म्हणलं तर तुमचे 2 पर्याय आहेत का, 1 आहेत. चला जवळपास आहेत समजा 5 आणि 6, मग आपण करेक्टच काढूत ना. हां, 16 पंचे 80 उरले किती 2, त्याला भाग जात नाही असंच लिहा. आता याला परत भाग देऊन आपण काय करत असतो असं, म्हणजे 5.1/8 सेकंद एवढा येईल. 5.1/8 सेकंद. आलं लक्षात. यस. चला नेक्स्ट. आता ह्या प्रश्नांमध्ये काय आहे बघा. आपण काल बघितलंय बघा, काय मागच्या लेक्चरला बघितलंय काय, वेगाची सरासरी. आता इथं तुम्हाला काय विचारलंय पहा, सरासरी, वेगांची सरासरीच्या ऍप्लिकेशनवरती हा प्रश्न आहे, म्हणजे त्याचा वापर कसा केलाय त्याच्यावरती हा प्रश्न आहे. बोला. हां, सुबोध त्याच्या घरापासून शाळेत 30च्या स्पीडनं जातो आणि 20च्या स्पीडनं वापस येतो. त्याला जाण्या येण्यासाठी किती वेळ लागलाय, तर त्याला जाण्या येण्यासाठी लागलाय 5 तास. तर विचारले तर त्याने कापलेले एकूण अंतर किती. आता मला सांगा, अंतर काढायचं असेल तर तुम्हाला काय माहित आहे, अंतर इक्वल टू काय माहित आहे, वेग इंटू वेळ. वेग इंटू वेळ. परंतु इथं आपल्याला जो वेग दिलाय तो जाताना आणि येताना दोन्ही दिलाय. मग आपल्याला नाही म्हणता येणार की जाताना 2.5 तास लागले आणि येताना 2.5 तास लागले, नाही म्हणता येणार. का, कारण वेग वेगळा आहे. मग आपल्याला जर असं असेल तर आपण काय काढायचं, याचा सरासरी वेग काढायचा. आणि सरासरी वेग तुम्हाला काल आपला झालेला आहे, सरासरी वेग है ना.
तो सरासरी वेग जातानाचा दिला असेल वेग, येतानाचा वेग दिला असेल तर कसं काढायचं, 2 गुणिले जाताना गुणिले येताना भागिले दोघांच्या वेगाची बेरीज, ती किती 50. तर काय आलं 0 0 कटला 5 सख 30, म्हणजे उत्तर काय आलं 6 दोन्ही 12, 12 दोन्ही 24, 24 किलोमीटर पर तास. ओके, मग आता तुम्ही हा वेग इथं ठेवा, 24 इंटू किती हो 5, उत्तर काय आलं 120 किलोमीटर, म्हणजे ते अंतर काय असेल 120 किलोमीटर आलंय. यस, म्हणजे हा सरासरी वेगाचा वापर कसं करायचा ऍप्लिकेशन टाईप क्वेश्चन होता. ओके, चला नेक्स्ट. आपण भरपूर क्वेश्चन घेणार आहोत मित्रांनो, ह्याचा सराव व्हायला पाहिजे. हे काय आहे बघा बरं, आता भलताच मोठा दिसतोय प्रश्न. काय काय म्हणलंय बघा, 2 ठिकाणे ए आणि बी यांच्यातील अंतर किती आहे 100 किलोमीटर. एक कार ए पासून तर दुसरी कार बी पासून एकाच वेळी निघाल्या. जर त्या दोन्ही कार एकाच दिशेने निघाल्या तर त्या एकमेकींना 5 तासात भेटतात, आणि दोन्ही कार एकमेकींच्या विरुद्ध दिशेने निघाल्या तर त्या एकमेकींना 1 तासात भेटतात. तर जास्त वेगाच्या कारचा तासी वेग किती. काय दिलंय 2 ठिकाणामधला अंतर दिले, असे आपण 2 क्वेश्चन घेतलेत. ओके, हा एक आहे आणि पुढे एक आहे. 2 ठिकाणामधला अंतर दिले आणि हे अंतर किती दिले आपल्याला 100 किलोमीटर. ओके, हे ए आणि हा बी आहे. आता काय म्हणले, जर त्या दोन्ही रेल्वे एकाच दिशेने निघाल्या तर एकमेकींना किती 5 तासात ओलांडतात, आणि जर विरुद्ध दिशेने गेल्या तर त्या एकमेकींना 1 तासात ओलांडतात. काहीच नाही, सोपं आहे. चला, आपल्याला माहित आहे काय x + y = v × t, आणि दोन्ही गाड्यांचा तुम्हाला वेगाचा काही उल्लेख दिसतंय का, कुठं वेगाचा उल्लेख नाही, तरी आपण लिहूत बघा काय. तर x + y म्हणजे 2 ठिकाणामधला अंतर, ते किती 100 किलोमीटर, आणि पहिल्यांदा एकाच दिशेने जात आहे, वेगाचं काय घ्यायचं v1 - v2 वजा बाकी इंटू त्यांना किती 5 तासात ओलांडतात. आता दुसऱ्या याच्यात काय म्हणले, तर अंतर तर तेच आहे, फक्त गाड्या काय करताय एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत आहे, म्हणजे वेगाची काय घ्यायची v1 + v2, आणि किती तासात 1 तासात. म्हणजे याचा अर्थ काय, तर आपण इथं आणखी एक गोष्ट लिहू शकतो, हे 5ला इकडे भागाकारात आणू शकतो. मग 5ला जर भागाकारात आणलं 100 भागिले इथं 5 होतील, इथून हा 5 गायब होईल. ओके, तर हा काय येईल 20 येईल. म्हणजे v1 - v2 20 आले आणि v1 + v2 100 आले. तुमच्या मनानं तुम्ही याला कसंही सोडवू शकता. आता दोन्हीची बेरीज करा, म्हणजे हे जर 1 असेल आणि हे जर 2 असेल तर यांची बेरीज करा, तुमचं उत्तर मिळतंय. किंवा दोन्ही समीकरणं सोडवा, पण तेवढ्या फंद्यात पडायचं नाही, बेरीज करा डायरेक्ट. चला, हे 20 त्याच्या अंतराची बेरीज आणि याच्या अंतराची बेरीज करा, असं आलं. त्याच्यानंतर हे v1 - v2 प्लस इकडचं v1 + v2. मी काय केलं, अंतरांची बेरीज = वेगावेगांची बेरीज. चला, कोण कटलं v2 कटला है ना. मग आता ह्यांची बेरीज काय आली 120, काय आलं तिकडं 2v1, तर v1 काय आलं 60, म्हणजे v1 आलं तुमचं 60 किलोमीटर प्रति तास. हे काय आलं v1. आता समजा जर तुम्हाला v2 काढायचं असेल तर बघा, v1 किती आहे 60 आहे, आणि दोघांची बेरीज किती येते, दोघांची बेरीज 100 पाहिजे. हे 60 आहे, दोघांची बेरीज 100 पाहिजे. मग v2 किती असला तर दोघांची बेरीज 100 येईल 40. म्हणजे याचा अर्थ v2 काय आहे 40. v2 काय आहे 40 किलोमीटर प्रति तास आहे. 40 किलोमीटर प्रति तास आहे. ठीक आहे, आले. मग आपल्याला काय विचारलंय, जास्त वेगाच्या रेल्वेचा वेग किती. तर जास्त वेग कोणाचा आहे 40 आहे की 60 आहे 60 आहे, म्हणून उत्तर काय आलं आपलं 60 किलोमीटर प्रति तास. आलं का लक्षात. बघा, बेसिकच वापरला आपण, काय बेसिकच वापरलंय आणि त्याच्यावरनं उत्तर काढले. नवीन तुम्हाला काहीही मी पाठ करा म्हणलेलो नाही, रट्टा मारा असंही म्हणलेलं नाही. बेसिक कन्सेप्टला धरून आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं काढतोय. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता पुढील प्रश्नात काय दिले, सगळे प्रश्न तुमचे हे अशाच पद्धतीचे आहेत. आत्ताचा जो प्रश्न होता त्याच पद्धतीचा आहे, फक्त 2 ठिकाणामधला अंतर देण्याच्या ऐवजी गाड्यांची तुम्हाला लांबी दिलेली आहे. असू द्या. चला, दोन्ही रेल्वे आता काय काय म्हणले बघा, एकाच दिशेने जर जात असतील तर जास्त वेगाची रेल्वे कमी वेगाच्या रेल्वेला 1 मिनिटात ओलांडते. म्हणजेच काय, दोन्ही रेल्वे एकमेकांना 1 मिनिटात ओलांडतात. आणि समजा जर त्या दोन्ही रेल्वे एकमेकीच्या विरुद्ध दिशेने जात असतील तर 8 सेकंदात ओलांडतात. तोच प्रॉब्लेम आहे अगोदरचा, फक्त काय दिले तुम्हाला इथं
किंवा गाड्यांची लांबी दिली. आपल्याला माहित आहे दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात असतील तर 1 मिनिटात ओलांडतात म्हणजे 60 सेकंदात, आणि विरुद्ध दिशेने असतील तर 8 सेकंदात. संपलं. चला x + y म्हणजे गाड्यांची लांबी ती किती दिली बरं, 260 + 200 डायरेक्ट लिहूत का, 260 आणि 220 480. गाड्यांची लांबी काय 480. कळालं का बघा, मी ते 260 + 220 न लिहिण्याच्या ऐवजी असं लिहिलं. हां, आता एकाच दिशेनं म्हणल्यानं वेग 1 वेग 2 यांची वजाबाकी किती 1 मिनिटात आपल्याला त्याला करायचंय का, कारण हे कशात आहे सेकंदात आहे ना. हां, चला आता पुढे. हे झालं तुमच्या एका गाडीचं. बरं, इथल्या इथं तुम्ही भागू शकता का बघा. 60ला जर इकडे भागाकारात आणलं तर काय होतंय, 0 0 कटला, 6 1 6 6 8 48 म्हणजे 8 आलंय तुमचं, किंवा डायरेक्ट पुढच्या ह्याच्यात लिहू V1 - V2 = 8 आलंय. चला दुसऱ्या ह्याच्यावरून काढा. दुसऱ्या ह्याच्यावरून काय, आता अंतर तर तेच असणार आहे, दोन्ही गाड्याची लांबी इक्वल टू वेगाची काय होईल पण बेरीज, कारण विरुद्ध दिशेनं, आणि किती वेळात ओलांडताय 8 सेकंदात ओलांडताय. इथं 60 का लिहिलं, कारण हे मिनिटात होतं. ओके, हे इथं 8ला 8च का लिहिलं, कारण सेकंदात आहे. बरं, इथं याला भाग जातोय तर त्या बरं हे भागाकारात येईल असं, याला भाग जाईल. मग 8 6 48 60 आलंय. हे काय आलंय तुमचं 60 आलंय V1 + V2. ओके, आता V1 - V2 8 आहे, V1 + V2 60 आहे. आताच्या सारखं याची आणि याची बेरीज करा, किंवा इथं लिहितो मी V1 - V2. हां, हे 1 आणि हे 1 यांची करा बेरीज. तुम्हाला काय मिळतं, तुम्हाला जे विचारलंय ते मिळून जातं. चला बेरीज करायला गेलात तर काय 8 + 60 = V1 - V2 हे जशास तसं, प्लस हे इकडचं जशास तसं V1 + V2. V2 - V2 + V2 कटलं, हे काय आलं 68 = काय 2V1. चला यानं याला भागला तर 34 आलंय. 34 मीटर/सेकंद काय आलंय V1. 34 मीटर/सेकंद V1. दोन्हीचं विचारले का एकाचं, तर त्या दोन्ही रेल्वेचा अनुक्रमी वेग किती. बरं, आता इथं हे V1 काय आलं 34. दोघांची बेरीज काय पाहिजे 60 पाहिजे. दोघांची बेरीज काय पाहिजे 60 पाहिजे, आणि त्याच्यापैकी V1च आहे 34. मग V1 34 आहे आणि दोघांची बेरीज जर 60 पाहिजे असेल तर V2 काय येईल, बोला V2 काय येईल. काय काय म्हणलं मी, V1 तुमचं 34 आहे आणि दोघांची बेरीज तुमची किती पाहिजे 60 पाहिजे. मग तुमचं V2 काय असेल तेव्हा त्यांची बेरीज 60 होईल बरं, ते असेल तुमचं 24. किती असेल 24. म्हणून V2 असेल तुमचं 24 मीटर/सेकंद. दोघांची जर बेरीज केली तर 60 येते. दोघांचा जर फरक घेतला तुमचा तर ते 8 यायला पाहिजे, सॉरी 26 पाहिजे. 24 नसून काय 26 पाहिजे. ओके, मग बघा बरं याच्यामध्ये तुमचं कुठे येतंय, तर याच्यामध्ये तुमचं उत्तर आलंय दोघांचंही 34 आणि काय 26. इथं थोडंसं मिस्टेक झालेली आहे, तर इथं 26 करा. 34 आणि 26 पर्याय क्रमांक हे वाला. ठीक आहे, 34 आणि 26 म्हणजे कोणतं पर्याय तुमचा पहिले 26 असेल तरी चालतंय, नंतर 34 असेल तरी चालतंय. ओके, हां एवढं थोडंसं एक करेक्शन करून घ्या, ते DTP मध्ये तिथं थोडंसं चूक झालेली आहे. ओके, चला नेक्स्ट. आता परत सगळे प्रश्न असेच आहेत बघा. आजचे प्रश्न हे खूप हाय लेवलचे. आता हे जेव्हा तुम्ही जनरल प्रश्न कव्हर करताना कुठल्याही चॅप्टरचे, तर हे असेच असतात, आणि हे प्रश्न जर तुम्हाला कव्हर केले, हे जर तुम्हाला जमले, कुठलीही परीक्षा द्या तुम्हाला फार इझी वाटेल तो पेपर. ठीक आहे, बोला आता काय काय म्हणलंय पहा. हां, तर तासी 90 किलोमीटर आणि तासी 72 किलोमीटर वेगाच्या दोन रेल्वे एकमेकीच्या विरुद्ध दिशेने धावत असतील तर 5 सेकंदात ओलांडतात, आणि एकाच दिशेने जर समजा धावत असतील तर जास्त वेगाच्या रेल्वेत बसलेला प्रवासी दुसऱ्या रेल्वेला 20 सेकंदात ओलांडताना दिसतो. आला बघा, तोच कन्सेप्ट आला. असू द्या. चला पहिल्यांदा काय म्हणले, जर दोन रेल्वे एकमेकीच्या विरुद्ध दिशेने धावून किती सेकंदात 5 सेकंदात ओलांडतात. आता मला सांगा, दोन्ही रेल्वे एकमेकांना ओलांडायलेत म्हणजे दोन्हीची आपल्याला लांबी घ्यावी लागेल. x + y = विरुद्ध दिशेने आहे का एकमेकीच्या विरुद्ध दिशेने, मग वेगाची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. बरं, वेगाची बेरीज केली तर किती आली 162 टन. किती वेळात ओलांडताय 5 सेकंदात ओलांडताय. हे सेकंदात आहे, हे किलोमीटर/तास आहे. मोठ्यात आहे, याला बारक्यात रूपांतर करा. चला 18×9 काय 18×9 162. मग हे x + y तुमचं काय आलंय तर 25×9 करा. 25×9 25×9 जर केलं तर हे येते आपलं 225.
काय आले 225. ओके, 25 10 250, त्यातला एक कमी म्हणजे 225. आता दुसऱ्या याच्यात काय म्हणलंय बघा, दुसऱ्या याच्यात काय म्हणलंय तर मात्र एकाच दिशेने धावत जास्त वेगाच्या रेल्वेत बसलेला प्रवासी. आपण समजा हे असं म्हणूत, ही जर समजा आपण 90 किलोमीटर प्रति तास वेगावाली घेतली आणि ही जर समजा तुमची 72 किलोमीटर प्रति तास वेगावाली घेतली तर ही जास्त वेगावाली, ही कमी वेगावाली. ओके, समजा हिची लांबी जर आपण x म्हणलो आणि हिची लांबी जर आपण y म्हणलो, तर माणूस कुठं बसलाय बघा बरं, तर तो जास्त वेगाच्या रेल्वेत बसलेला प्रवासी, याच्यामध्ये प्रवासी बसलेला आहे आणि त्या प्रवाशाला असं वाटलं का बा ही ट्रेन मला 20 सेकंदात ओलांडताना दिसते. काय 20 सेकंदात ओलांडताना दिसते. कोणाला वाटला? ह्या प्रवाशाला. मग या प्रवाशाला वाटलंय ही ट्रेन 20 सेकंदात ओलांडते, तर या ट्रेनची काही लांबीचं घेणं देणं नाही का, त्या प्रवाशाला वाटतंय. मग आपण ही लांबी घेणारच नाही. मग आपण काय घेणार? ही लांबी घेणार. कोणती? y. चला, अंतर माणसाला लांबी असते का? नाही, 0. इक्वल टू वेग मात्र आता काय एकाच दिशेनं चाललेत, मग वेगाची काय घ्यावं लागेल? वजाबाकी. 90 आणि 72ची वजाबाकी केली तर किती येते? 18. आणि याला 20 सेकंदात ओलांडते. आता काय करणार आपण? आता असं करणार का बाबा ह्याला सेकंदात आहे, ह्याला बारक्यात करा. 5/18, 18 कटलं तर y इक्वल टू काय आले? 5 2 10 म्हणजे 100. y काय आलं? 100 मीटर. आता तुम्हाला दोघांची जर बेरीज केली तर 225 येते आणि त्याच्यापैकी एकटा y 100 आहे, तर एकटा x किती असेल? 125 मीटर. आलंय? यस. मग आपल्याला काय विचारलंय तर 125 आणि 100, 125 आणि 100 वाला एकच पर्याय. आलं लक्षात? यस. प्रॉब्लेम कसे आहेत बघा, म्हणजे तुम्हाला व्यक्ती कोणत्या ट्रेनमध्ये बसलाय त्या ट्रेनची लांबी घ्यायची नाही, कारण तो याच्यात बसलाय ना, तर ह्या ट्रेनला ओलांडताना याची लांबी काही घेणं देणं. तो व्यक्ती याच्यात बसलाय ना, तर याची स्वतःची व्यक्तीची लांबी घ्यायची. परंतु वेग काय असतो? जो ट्रेनचा वेग असेल तोच व्यक्तीचा वेग असतो. म्हणून तिथं वेगाची बेरीज घेताना ट्रेनचा वेग म्हणजेच व्यक्तीचा वेग घेतलेला आहे. चला नेक्स्ट. आता याच्यात काय म्हणले बर? सगळे प्रश्न बघा कशा पद्धतीचे आहेत. आता याच्यात आपल्याला म्हणले 240 मीटर 360 मीटर लांबीच्या दोन रेल्वे एका प्लॅटफॉर्मवर उभ्या असल्या एका व्यक्तीला 16 सेकंद आणि 24 सेकंदात ओलांडतात, तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकीच्या विरुद्ध दिशेने धावत असतील तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वेळात ओलांडतील. आता आपल्याला पहिल्यांदा व्यक्तीला ओलांडतानाच दिले ना, तर तेच कन्सिडर करू. चला, तर काय म्हणले? 240 मीटर व 360 मीटर रेल्वेची लांबी दिले. उभ्या असलेल्या एका व्यक्तीला अनुक्रमे म्हणजे पहिली गाडी एका व्यक्तीला 16 सेकंदात, दुसरी गाडी एका व्यक्तीला 24 सेकंदात ओलांडतात. ओके, काय मिळतंय बघू. पहिली गाडी व्यक्तीला 16 सेकंदात. चला, व्यक्तीला लांबी असते का? नाही, म्हणजे गाडीची लांबी घ्यायची x इक्वल टू आता त्यानं काय म्हणले? उभ्या असलेल्या. मग व्यक्तीला वेग आहे का? नाही. का? कारण व्यक्ती कसा आहे? उभा आहे. उभा म्हणलं की त्याचा वेग 0 है ना. मग तिथं वेग घेताना आपल्याला गाडीचाच घ्यावा लागेल आणि गाडीचा वेग समजा म्हणूत आपण पहिल्या गाडीचा म्हणूत v1 इंटू t. किती सेकंदात? 16. किती सेकंदात? 16. बरोबर आहे. बरं, आता हे झालं तुमचं पहिल्या याचा. आता दुसऱ्या याचं काय म्हणलंय तर दुसरी गाडीची लांबी 360 आहे आणि सेम एका व्यक्तीला उभ्या असलेल्या व्यक्तीला म्हणजे त्या व्यक्तीचा वेग 0, गाडीचा वेग मात्र तुम्हाला या दुसरी गाडी म्हणल्यानं v2 घेऊत आणि किती सेकंदात ओलांडते? 24 सेकंदात ओलांडते. आता आपल्याला याच्यावरून दोन्हीचाही वेग मिळतो. कसा? हे भागाकाराताना याला भागा, तर 16 1 16, 8 उरले 80, 16 पंच 80 म्हणजे तुमचा v1 आला 15 मीटर पर सेकंद. आता v2 बघा बरं, यानं याला जर भागलं तर 12 2 24, 12 3 36, परत 2 न भागलं तर हे 15, म्हणजे याचा अर्थ v2 पण काय आला? 15 मीटर पर सेकंद आलं. दोघांचा वेग मिळाला, दोघांचा अंतर माहिती आहे. दोन्ही गाड्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील? तर आता x प्लस घेताना दोन्ही गाड्या आहेत. काय? दोन्ही गाड्या एकमेकांना ओलांडताय म्हणजे पहिल्याची लांबी दुसऱ्याची लांबी तुम्हाला घ्यावं लागेल. तर ते येते तुमचं 240 प्लस 360 600 इक्वल टू विरुद्ध दिशेनं का? दोन्ही रेल्वे एकमेकीच्या विरुद्ध दिशेनं म्हणल्यानं वेगाची काय बेरीज? 15 आणि 15 30 इंटू टी. संपलं. 0 0 कटला 20 म्हणजे 20 सेकंदात ते दोन्ही गाड्या एकमेकांना ओलांडतील. काय?
20 सेकंदात त्या दोन्ही गाड्या एकमेकांना ओलांडतील. म्हणजे उत्तर काय आलं 20 सेकंद. यस. चला नेक्स्ट बघा, बेसिकला सोडून आपण कुठंच जात नाही. तुम्हाला मी आतापर्यंत काहीच म्हणलं नाही की हे पाठ करा, फक्त काय माहित पाहिजे बेसिक, आणि बेसिकला धरून तुमचे कन्सेप्ट माहित पाहिजेत. ओके, की बाबा व्यक्ती कुठं बसलेला आहे, कोणत्या ट्रेनमध्ये बसलेला आहे ते वाले. आता हे काय आहे बघा बरं, भलतंच काय काय लांब दिसतंय. हां, तर बार्शी ते पुणेमधील अंतर किती होते? मस्त प्रश्न आहे बघा. तुम्हाला आता याच्यात समजून घ्यावं लागेल की काय आहे. दोन्ही रेल्वेचा वेग दिलेला आहे. तासी 60 किलोमीटर व तासी 40 किलोमीटर वेगाच्या दोन रेल्वे अनुक्रमे बार्शी व पुणे इथून एकाच वेळी एकमेकीच्या विरुद्ध दिशेने येण्यास निघाल्या. बघा आता थांबा. हां, समजा आता त्यानं काय म्हणलंय, एकमेकीच्या विरुद्ध दिशेने येण्यास निघाल्या. आणि कुठून कुठून निघाल्या? बार्शी ते पुणे. म्हणजे हे असं समजा, जर हे बार्शी असेल आणि हे जर पुणे असेल तर ह्या गाड्या अशा निघाल्यात, इकडून ही इकडून ही. ओके, विरुद्ध दिशेने निघाल्यास ज्यावेळी ह्या दोन्ही गाड्या एकमेकींना भेटल्या त्यावेळी पहिल्या रेल्वेने ह्या कुठेतरी अशा भेटल्या असतील, है ना, इथं कुठेतरी भेटल्या. बर, भेटल्या तेव्हा त्यानं काय म्हणले, पहिल्या रेल्वेने दुसऱ्या रेल्वेपेक्षा 20 किलोमीटर अंतर जास्त प्रवास केला. काय? 20 किलोमीटर अंतर जास्त प्रवास केला. म्हणजे इनं जर समजा इथपर्यंत 100 प्रवास केला असेल तर तिनं काय केलंय, तर 20 किलोमीटर कोणतं काय काय म्हणलंय, पहिल्या रेल्वेनं यानं जर 100 केला असेल तर त्यानं 80च केलाय. म्हणजे यानं काय 20 जास्त केलाय. मग समजा यानं जर समजा 90 केला असेल तर यानं 20 जास्त म्हणजे 110. यानं 200 केला असेल तर यानं 220. यानं 300 केला असेल तर यानं किती 320. म्हणजे दोघाच्या त्या अंतरातला फरक किती येतोय? दोघाच्या अंतरातला फरक 20 किलोमीटर पाहिजे. दोघाच्या अंतरातला फरक काय पाहिजे? 20 किलोमीटर, है ना. कारण त्यानं म्हणलंय ना का बा पहिल्या गाडीनं दुसऱ्यापेक्षा 20 किलोमीटर जास्त प्रवास केलेला आहे. म्हणजे दोघाच्या अंतरातला फरक काय तो 20. मग आपण असं लिहू शकतो का बघा, अंतरातील फरक. मग असं लिहिण्यापेक्षा असं लिहितो ना, पहिल्या गाडीचं कापलेलं अंतर मायनस दुसऱ्या गाडीचं कापलेलं अंतर, या दोघांमधला फरक किती येतो? 20 किलोमीटर. किती येतो? 20 किलोमीटर. बरोबर आहे. मग आता काहीच करायचं नाही, हे कन्सेप्ट आपल्याला समजला ना, तर फक्त अंतर इक्वल टू काय एवढंच ठेवायचे. मग अंतर इक्वल टू काय असते? वेग इंटू वेळ. काय? वेग इंटू वेळ. आता मला सांगा त्यानं काय म्हणले इथं, एकाच वेळी. काय? एकाच वेळी. म्हणजे ही जर 8ला सुटली तर ही पण 8लाच सुटली, है ना. मग हिनं इथपर्यंत 5 मिनिटात पोहोचली असेल तर ही सुद्धा इथपर्यंत 5च मिनिटात पोहोचली असेल. बरोबर आहे का? कारण एकाच वेळी सुटल्यामुळं भेटेपर्यंत दोन्ही रेल्वे सेम धावल्या असतील. समजा दोन्ही 8:30ला भेटल्या, हे 8ला सुरू झाली, ती बी 8ला सुरू झाली, 8:30ला समजा भेटल्या, तर मग हिनं किती प्रवास केला? अर्धा घंटा. तिनं किती प्रवास केला? अर्धा घंटा, है ना. म्हणजे याचा अर्थ काय, तुमचा वेळ सारखाच आहे दोघांमधला. काय? वेळ सारखा. मग अंतर इक्वल टू काय असते? वेग इंटू वेळ. वेग इंटू वेळ. चला, पहिल्याचा वेग किती? 60 इंटू वेळ टी असं म्हणू समजा, मायनस दुसऱ्याचं अंतर इक्वल टू काय? वेग इंटू वेळ. वेग किती? 40 इंटू वेळ काय? टी. आणि हे टोटल तुम्हाला अंतरातला फरक दिलाय 20. दोघांमध्ये कोण कॉमन निघतं? टी. आतमध्ये काय? 60 मायनस 40, इकडं काय? 20. ओके. हां, मग आता सांगा ही वजाबाकी किती? 20. तर 20 आणि ही वजाबाकी इकडं काय आहे? 20. तर भागिले 20. म्हणजे याचा अर्थ 1 तास. म्हणजे याचा अर्थ त्यांना भेटण्यासाठी किती वेळ लागला? 1 तासानंतर त्या भेटल्यात. काय? 1 तासानंतर त्या भेटल्यात. मग आता आपल्याला विचारले हे बार्शी ते पुणे अंतर किती, म्हणजे त्या दोन ठिकाणामधला अंतर किती, आणि दोन रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जर धावत असतील तर त्या 1 तासानंतर एकमेकांना ओलांडतात. मग आता सांगा ते अंतर इक्वल टू म्हणजे x + y दोन ठिकाणातला अंतर, विरुद्ध दिशेने येत आहे, वेगाची करा बेरीज, ही आली 100, आणि किती वेळात ओलांडताय? 1 तासात ओलांडताय. मग हे उत्तर काय आलं? 100 किलोमीटर. उत्तर काय आलं? 100 किलोमीटर. आलं का? बघा, हे खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे का, याच्यामध्ये तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर झाला. दोन्ही अंतरातला म्हणजे दोन्ही रेल्वेनं पार केलेल्या अंतरातला फरक किती आहे? 20 आहे. तो 20 किलोमीटर. मग त्याच्यावरनं आपण काय काढलं? एकमेकांना कधी भेटल्या? 1 तासानं भेटल्या. मग 1 तासानं भेटल्यानंतर मग आपल्याला माहित झालं आता x + y म्हणजे काय? दोन्ही ठिकाणामधला अंतर इक्वल टू वेग 1 + वेग 2 विरुद्ध दिशेनं इंटू किती वेळात ओलांडल्यात? 1 तासात. मग उत्तर काय आलं? 100 किलोमीटर. आलं का लक्षात? बघा, हे परत व्हिडिओ बघा.
काय, हा जो व्हिडिओ आहे हा उद्या आणि परवाचा, इथून पुढचे जेवढे व्हिडिओ होतील या चॅप्टरचे सगळे तुम्ही डबल बघा, कारण एका याच्यामध्ये व्ह्यूजमध्ये तुमचं कन्सेप्ट क्लिअर होत नाही. ठीक आहे, त्यामुळे याला पुन्हा बघा. चला नेक्स्ट. आता आपल्याला इथं काय दिले, परत वेगाचं गुणोत्तर दिले. तुम्ही वेगाचं गुणोत्तर दिलं की याला टेन्शन घेत राहू नका. त्या वेगाचं गुणोत्तर दिलं म्हणजे समजून जा वेग दिला. हा काय, वेगाचं गुणोत्तर दिलं म्हणजे समजून जा वेग दिला. हा, तुम्हाला जर ते गुणोत्तर शब्दाकडे बघून भीती वाटत असेल तर यालाच काय करायचं, तुम्हाला सोपा मार्ग सांगतो. यालाच म्हणायचं 9x 5x आणि यालाच म्हणायचं 9x. संपलं, वेग झालं. ते काय झालं, 2 गाड्याचा वेग. डोक्याला ताण घ्यायचा नाही. गुणोत्तर दिलं म्हणजे तुम्हाला वेग दिला असं कन्सिडर करा. चला बरं काय म्हणलंय, हा, एकमेकाच्या विरुद्ध दिशेने धावणाऱ्या 2 रेल्वेच्या वेगाचे गुणोत्तर दिले. जर त्या रेल्वे एका टेलिफोनच्या खांबाला प्रत्येकीचा अर्थ काय, दोघी, पहिली पण दुसरी पण 5 सेकंदात ओलांडतात, तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकांना किती वेळात ओलांडत असतील. बरं, काय म्हणले, एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं चालल्यात, बरोबर आहे. आणि त्यानं म्हणले की दोन्ही रेल्वे एका खांबाला 5 सेकंदात ओलांडतात, म्हणजे पहिली पण रेल्वे दुसरी पण रेल्वे, तर त्या दोन्ही रेल्वे किती वेळात ओलांडतील. या आता पहिली आपल्याला काय म्हणू, पहिली रेल्वे आणि खांब म्हणू. चला मग पहिली रेल्वे आणि खांब, पहिल्या रेल्वेचं लांबी x म्हणू आणि खांबाला ओलांडते, खांबाला काय लांबी नसते. मग सांगा आता तिचा वेग आपल्याला माहित आहे का, आहे. किती आहे, 5x म्हणा का नुसतं 5 म्हणलं तरी चालेल. वेग इंटू वेळ, किती वेळात ओलांडतंय, 5 सेकंदात. झालं. हा, दुसरं, आता दुसरी रेल्वे तिची लांबी काय म्हणूत, y म्हणूत. y इक्वल टू, हा, तर तिचा वेग किती आहे, 9, किती वेळात ओलांडतंय, 5, म्हणजे काय झालं, 45. आता हे झालं तुमचं 25 मीटर, हे झालं तुमचं 45 मीटर. एक्स पण माहित आहे, वाय पण माहित आहे. मग चला आता काय विचारले, तर दोन्ही रेल्वे एकमेकांना किती वेळात ओलांडतील. काय, दोन्ही रेल्वे एकमेकांना किती वेळात ओलांडतील. मग दोन्ही रेल्वे एकमेकांना किती वेळात ओलांडतील आणि कशा चालल्यात, विरुद्ध. मग आपल्याला माहित आहे x + y इक्वल टू v1 + v2, वेगाची बेरीज इंटू काय, t. चला x प्लस माहित आहे, 25 + t किती आहे, 45. मग 25 + 45 डायरेक्टली होत का, 50 70, काय झालं 70 इक्वल टू वेगाची बेरीज किती येते, 5 + 9 14, 5 + 9 14 इंटू टी तुम्हाला काढायचं आहे. झालं. मग आता सांगा, 14 × 1 = 14, 14 × 5 = 70. आता बोला हे कशात होतं, सगळं मीटर मीटर मीटर, म्हणजे बारक्यात होतं, म्हणजे हे पण काय आलं बारक्यात. 5 सेकंदात, 5 सेकंदात. आलं लक्षात. यस. तर हे अशा पद्धतीचे तुमचे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न जर कळाले तर चॅप्टर कळाला बघा. त्याच्यामुळं टाईप वाईज घेण्या अगोदर नंतर मग हे मिक्स प्रकारचे प्रश्न. ओके, चला नेक्स्ट. आता चला हा लास्ट क्वेश्चन राहिलेला आहे बघा. हे 2000 याच्या अगोदरचा प्रश्न 2012चा होता IBPSचा, आणि जो सुरुवातीला घेतला ना तो 2013चा होता. ते दोन्ही प्रश्न लागोपाठ वर्षात आलेले आहेत. आता आपल्याला हे दिलेलं आहे बघा, ठिकाण A ते B. मस्त आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न आहे बघा. ठिकाण A ते B हे अंतर किती आहे, 612 किलोमीटर. मग हे टोटल किती, 612 किलोमीटर. काय नाव आहे याचं, A, याचं नाव काय आहे B. A ते B आहे 612 किलोमीटर. आता आपल्याला काय काय म्हणलंय बघा बरं, दोन्ही ठिकाणावरून एकमेकीच्या विरुद्ध दिशेने जाण्यास निघाल्या 2 रेल्वे, एक इकडं निघाली आणि एक इकडं निघाली. ओके, हा, तर त्यातील एक रेल्वे दुसरीपेक्षा 12 किलोमीटर प्रति तास जास्त वेगाची आहे. म्हणजे जर समजा ह्या गाडीचा वेग तुमचा x किलोमीटर प्रति तास असेल, तुमच्या मनानं काही घ्या, व्ही म्हणा किंवा x म्हणा. व्ही म्हणूत का, बरं व्ही म्हणूत. हा, हिचा वेग म्हणूत व्ही किलोमीटर प्रति तास म्हणूत, आणि इकडून जी यायले ना ही याच्यापेक्षा 12 किलोमीटर प्रति तासनं जास्त आहे. कोणती, तिकडून येणारी समजा. ओके, हा, आता काय म्हणले, दोन्ही रेल्वे एकमेकांना 6 तासांनी भेटल्या. मग ही इकडं निघाली, ही इकडं निघाली, यांना भेटण्यासाठी काय वेळ लागला, 6 तास लागले. मग आता सांगा मला, या गाडीनं पार केलेलं अंतर इथपर्यंत, या गाडीनं पार केलेलं अंतर इथपर्यंत, म्हणजे दोघांनी मिळून पार केलेलं अंतर जे असेल ते किती असणार आहे, 612. बरोबर आहे, असं म्हणू शकतो आपण. मग आता मला सांगा, दोघांनी मिळून पार केलेलं अंतर 612 पाहिजे, म्हणजे पहिल्या गाडीनं पार केलेलं अंतर 1 म्हणून प्लस तिकडून येणाऱ्या गाडीनं पार केलेलं अंतर 2 म्हणून दोघं मिळून 612 पाहिजे. दोघं मिळून काय पाहिजे,
612. आता अंतर इक्वल टू तुम्हाला माहित आहे काय असते, वेग इंटू वेळ. काय, वेग इंटू वेळ. आणि चला बोला, वेग इंटू वेळ. वेग किती आहे पहिल्याचा, व्ही इंटू वेळ. वेळ काय आहे 6 तासानं भेटत आहे, प्लस दुसऱ्याचा वेग व्ही प्लस 1 झालं ते, व्ही प्लस 12 आणि भेटण्यासाठी वेळ तेवढाच किती 6 तास. आता तुम्हाला काय काढायचं आहे, व्ही काढायचं आहे. मग 6v प्लस याला सॉल्व करा, 6v प्लस 12 सकम 72 इक्वल टू काय 612. मग आता 6 आणि 6 12v, हे 72 तिकडे घेऊन चला. 612 मधून वरचे 12 काढा, इथं उरले तुमचे 60 आणि तिकडे उरले 600. म्हणजे हे जर तिकडे नेलात तर 600 म्हणून 60 गेले 540 उरतात. मग आता फी काढायचे तुम्हाला, भाग द्या. 12 1 12, 12 चौक 48, किती उरले हो 6 उरले 60 झाले है ना, 12 पंचे 60 म्हणजे व्ही काय आलं तुमचं 45 किलोमीटर प्रति तास. ही कोण झाली, हळू वेगाची गाडी झाली. आणि जास्त वेगाच्या गाडीचा वेग काय असेल, याच्यापेक्षा 12 जास्त. कोणाचा विचारले तर कमी वेगाच्या रेल्वेचा वेग किती. कमी वेगाचं कोण आलं, व्ही. आणि समजा जर तुम्ही हे घेतला तर याचं किती 45 प्लस 12 57, बरोबर आहे. मग आपलं उत्तर आलंय कमी वेगाची रेल्वे. कमी वेगाची रेल्वे म्हणजे 45 वाली, म्हणजे उत्तर काय आलं 45 किलोमीटर प्रति तास. आलं लक्षात, यस. अशा पद्धतीनं आपला हा महत्त्वाचा भाग होता. याच्यामध्ये सगळे तुम्ही कोणत्याही लॅबमध्ये बसा, कुठेही अभ्यास करा, कुणी अभ्यास करताना आहे ना, तुम्हाला जर दिसले अशा पद्धतीचे प्रश्न सोडवताना 100% त्या मुलाचं सिलेक्शन होणार आहे. कसं काय, साधे प्रश्न किंवा सरळवाले प्रश्न सगळ्यांना येतात. तुम्हाला आताही बोललो मी, या टाईपचे प्रश्न जर समजले आपल्याला तर समजून घ्यायचं की तो चॅप्टर क्लिअर आहे. मग त्या चॅप्टरमध्ये कॉन्फिडन्स आला ना, कॉन्फिडन्स आला की समजून घ्या तो चॅप्टर आपला क्लिअर झाला. कसाही प्रश्न येऊ द्या तुम्ही सोडवता. जर कॉन्फिडन्स नसेल तर साधा आलेला सुद्धा प्रश्न चुकतो. आलं लक्षात, यस. त्याच्यामुळं तुम्हाला ह्या जे काही भाग आपला 6वा बघितलो, जे काही प्रश्न बघितलो, ह्या प्रश्नांमध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे जर बघितले असाल ना तर सगळे वेगळे वेगळे प्रश्न होते आणि सगळे कन्सेप्च्युअल होते. आले, यस. तर आता मित्रांनो आपण पुढच्या भागामध्ये आणखी असे 2-3 भाग होतील याचे. त्या 2-3 भागामध्ये पूर्ण प्रश्न असेच असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला काय कन्सेप्ट लागतो. मी तुम्हाला काही पाठ करा म्हणलो का, नाही. काय माहीत पाहिजे, फक्त अंतर इक्वल टू वेग इंटू वेळ, जे की बेसिक आहे है ना, तेवढ्यावरतीच आपण हे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. तर मित्रांनो पुढच्या सेक्शनमध्ये आपण भेटणार आहोत. आता हे इतर मुलांनाही आपल्या या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर करा मित्रांनो. तुम्हाला पूर्ण सिलेबस कंप्लीट करून देण्याची जिम्मेदारी माझी. तलाठी परीक्षेपर्यंत तुमचा पूर्ण सिलेबस कंप्लीट होईल. ओके, त्यामध्ये काहीही दुमत नाही. त्यामुळं रेग्युलर तुम्ही पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बघत चला. अचानक शेवटी जेव्हा तुम्ही म्हणसाल नंतर बघतो एवढे शक्य नाही. डेली क्लास केल्यासारखं तुम्ही अटेंड करा. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की याचा सराव पण करा. इतर प्रश्न भेटले तुम्ही ते पण सॉल्व करा. जे करता येईल तुम्हाला सॉल्व करा. इतर सगळे कामं सोडून द्या. 2 महिने वेळ द्या. ठीक आहे. आणि सगळा खेळ तुमचा रिझल्टचा हा मॅथ्स आणि रिझनिंगवरती आहे. कारण हे काही मुलांना TCS माहीत आहे, काही मुलांना माहीत नाही. जुनाच अभ्यासक्रम जर समजा ते स्टडी करत असतील तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. ओके, त्याच्यामुळं हे 2 महिन्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे असा तुम्ही विचार करा. भलेही मग तो पाऊस तुमचा किती पडो, पेरणी कधी लागो, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. 1-2 महिने द्या म्हणा घरच्यांना. 2 महिने, 2 महिन्यामध्ये पूर्ण क्लिअर होईल. ओके, चला. तर तुम्हाला पुढच्या भागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न बघायचे आहेत. ओके, त्यामुळं या प्रश्नांचा सराव करा म्हणजे पुढचा भाग आणखी सोपा जाईल. ओके, भेटूयात. धन्यवाद.